नमस्कार. आपण आज आलो आहे बाल गणेशाचा बल्लाळेश्वर पाठपूजन सोहळ्यासाठी. आपल्यासोबत आहे मंडळाचे विश्वस्त. आपण ह्यांच्यासोबत काही संवाद साधूया. नमस्कार दादा. नमस्कार. प्रथम मंडळाचे 75 वर्ष पूर्ण झाले, अमृत महोत्सवी वर्ष आहे, ह्याच्यासाठी सर्वात पहिलं आपलं अभिनंदन. आपल्या इतक्या वर्षांच्या प्रवासाबद्दल थोडंसं काही आम्हाला सांगा. आमचं मंडळ हे 1951 साली स्थापन झालं. ती स्थापना ही लहान मुलांनी केली होती, म्हणजे बिल्डिंगमधले जे 10-12 वर्षाची मुलं होती त्यांनी केली होती. आणि त्यांनी छोटी मूर्ती पहिली आणली होती. बरोबर. ती मूर्ती छोटी आणून गाजावाजा करून हे केलं. नंतर त्या मूर्तीचं हळूहळू रूप वाढत वाढत गेलं. त्यामुळे त्या मंडळाला नाव बालगणेश मंडळ असं पडलं त्या. बरोबर. आणि आज आमच्या मंडळाने 50 नंतर 60 आणि आता 75 वर्ष झाले आहे. आम्ही नुसतंच मंडळ असे हा उपक्रम फक्त हेच नाही, आमचे सामाजिक उपक्रम पण भरपूर आहेत. आपल्या वेस्टर्न साईडला पाडे तिथे जाऊन धान्य वाटप वगैरे हे पण उपक्रम देतो. तर वृद्धाश्रमामध्ये आम्ही वर्षातून एकदा एक भेट देतो. त्याच्यामध्ये पण आम्ही आमची वस्तू त्यांना देतो. असे बरेच सामाजिक उपक्रम पण आम्ही करतो. एखादा असा प्रसंग सांगा की म्हणजे जो आपल्या असं जेवायला असं लागून गेला आणि तुम्हाला पण असं वाटलं की मला या मंडळाचं असं एक सभासद व्हायला पाहिजे, या मंडळासाठी मला काम करायला हवं. मंडळासाठी म्हणजे आम्ही लहानाचे मोठे इथे झालोय, त्यामुळे आम्ही लहान असल्यापासून म्हणजे आमच्या इथे 18 वर्षाचा झाल्यावर सभासद होतो. पण आमच्याकडे तर तुम्ही बघितलं असाल 12-13 वर्षापासून मुलं ऍक्टिव्हली आत होतो. त्यामुळे असं म्हणजे ती स्वतःची इच्छा आणि प्रबळ इच्छेने लोक आपोआप त्या मुलं तयार होतात. अजूनही आम्ही लहानच मुलं अजून आपल्याकडे अशी तरुण पिढी आहे, तरुण पिढी तयार होते दरवेळेस. आजकालच्या नव्या पिढीला जर आपल्याला एखादा सल्ला किंवा एखादा जर तर असा कानमंत्र द्यायचा असेल, जे गणपती मंडळामध्ये येतात, बरेचसे तरुण असतात, नवीन असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? एकच लक्षात ठेवा, हा उत्सव आहे, ती म्हणजे माझं श्रद्धा आहे. हे म्हणजे नुसतं नाचणं वगैरे हे नाही. ह्याच्याबरोबर तुम्हाला सामाजिक जाण ठेवून, सामाजिक बांधिलकी ठेवूनच हा उत्सव करायचा आहे. कोणावरही कुठलं प्रेशर द्यायचं नाही आहे. कोणी देईल ते स्वच्छतेने घ्यायचे. त्याने 5 रुपये दिले तरी 5 रुपये आपल्याला 5 लाखासारखे असतात. कारण 5-5 रुपये गोळा करून आम्ही आता इथे आलेलो आहोत. आमची पहिली वर्गणी 5 रुपयेच होती. आज आमची मंडळाच्या बिल्डिंगमध्ये आमचा स्वतःचा गणपती आहे म्हणून आम्ही वर्गणी जास्त येतो. पण आजही आम्ही सगळ्या विभागात फिरून 25 रुपये 10-20 रुपयाची वर्गणी ती पण आम्ही घेतो आणि पावती येतो. कारण त्यावेळी आमच्याकडे काही नव्हतं, त्यावेळी त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे. त्यामुळे आजही आमची 20 रुपयाची पावती आम्ही त्या आहे ती देतो आणि ती घेतो. ते लक्षात ठेवायचं, हे अपयश येईल कधी, पण अपयश आलं म्हणून फसायचं नाही. हे अपयश ही पुढच्या यशाची पहिली पायरी असते. आणि ती पायरी तुम्ही अपयश आल्यामुळेच आपल्याला एवढा जिद्द येते. कारण आमच्या इथे तुम्ही बघत असाल तर 50 वर्षांनी जर केलं तर आमचे खरोखर काहीच पैसे नव्हते. आमच्याकडे फक्त 25 ते 30 होते बॅलन्स. त्यातून आम्ही 50 वर्ष कसरी साजरं केलं. मग आम्ही ठरवलं नाही आपल्याला 60-75 निधी जमा करायचा. आम्ही जोमाने कामं केली, ॲडव्हर्टाईज आणल्या. आज आम्ही खरोखर हे वाटतं की आमच्याकडे 50-60 लाख रुपये जमलेले आहेत आणि आम्ही त्याचा उत्सव एवढा थाटामाटात करतो. बाल गणेशाचा बल्लाळेश्वर 2016 मध्ये मुंबईचा राजा झाला होता. याच्याबद्दल आपण काही थोडंसं सांगाल? नमस्कार, मी मिलिंद बोईटे. जेव्हा 2016 साली मुंबईचा राजा झाला त्यावेळेला आमचे जे बाल सदस्य होते, म्हणजे अक्षरशः बाल, आमच्या उत्सवाचं हे एक वैशिष्ट्य आहे की आमचा कार्यकर्ता लहान असल्यापासून इथे बाळ करून मिळवलं जातं की उत्सव कसा साजरा करावा, कसं एकोपा राहावा समाजामध्ये, हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि उत्सवाचं मला 2016 साली मुंबईचा राजा झाला. एकूण एक लहान मुलांचा कार्यकर्त्याने अक्षरशः प्रचंड मेहनत घेतली. त्यावेळी SMS सिस्टीम होती. सर्व मुलं आमची इथे प्रत्येक येणाऱ्या भाविकांकडे अक्षरशः आमच्या काका आमच्या जरा मुलांना हे करा ना, वोट करा, अक्षरशः नाकेवर फिरूनपर्यंत प्रत्येक मुलांनी मेहनत घेऊन आमचा मुंबईचा राजा किताब मिळून दिला. म्हणजे अगदी मोठ्यापासून अगदी लहानापर्यंत सगळ्यांचं तेवढंच. मला एवढं सांगायचं, ठेवा उत्सवाचे भान, राखा हिंदुत्व दिशा. बरोबर. आणि हाही आम्ही टिकवून आहोत. मुंबईतला उत्सव अशाच काही गणपती मंडळांमुळे आजही शाबूत आहे, तेवढ्याच जोरात आहे, ताकदीमध्ये आहे. अशा सगळ्या मंडळांमुळेच आपल्याला कुठेतरी एक बळ मिळतं. गणपती बाप्पा.